शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता हे जे आपण जिंदल नावाचं 1 ऑगस्टला कांद्याचं रोप टाकलं होतं, आज याला 27 ते 28 दिवस पूर्ण होत आहेत. तर या ठिकाणी आपल्या भागामध्ये सलग 15 ते 14-15 दिवस सलग पाऊस होतं बारीक, त्या कारणाने हे रोप पिवळं पडलेलं आहे. तर याला आत्ताच आपण स्प्रे घेतलेलं आहे. साप पावडर 1261 थोडंसं आणि ह्युमिक ॲसिड थोडंसं 20 लिटरच्या पंपाला घेतलेलं आहे. म्हणजे 10 ml ह्युमिक ॲसिड लिक्विडमधलं आणि 10 ते 30 ग्रामपर्यंत आपण 1261 घेतलं आहे आणि 50 ते 35 ग्राम साप पावडर म्हणजे बुरशीनाशक घेतलेले आहे. याचा स्प्रे आपण पहिल्यांदा घेतलेला आहे. आणि ज्यावेळेस पाऊस चालू होता त्या पाऊस चालू असताना आपण याला सुपर फॉस्फेटचं थोडंसं सुपर फॉस्फेट टाकलेलं आहे, जेणेकरून या रानामध्ये चवाळ लागत आहे. चवाळ लागल्यानंतर जे काही आपलं रोप आहे ते पिवळं पडतं आहे आणि जास्त पिवळं पडून याच्यासाठी आपण सुपर फॉस्फेट टाकलं होतं. तर त्याचेच हे तुम्हाला पांढरे दाणे दिसत असतील. याची थोडीशी मर देखील झालेली आहे. आता इथून पुढं याचा साप पावडरचा व 1261 आणि थोडंसं ह्युमिक ॲसिड फवारल्यानंतर जे काही चांगले रिझल्ट येतील ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन. तर रोप कसा आलेला आहे आणि तुम्ही वेगळी काही ट्रीटमेंट देता का, हे देखील तुम्ही कमेंट करून सांगू शकताय. तर भेटूया पुढील अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.